सॉरी भाऊजी. नाही नाही, तुमची काहीच चूक नाही, सगळं हिच्यामुळे झालं. माझ्यामुळे झालं सगळं. काही नाही, छान खेळलात, छान खेळलात. चांगला ताळमेळ होता कोमल भाभी आणि माधवी भाभी मध्ये. चल मी जातो. बापूजी मी काय म्हणतो, तुम्ही थोडा वेळ थांबा. आता मी अय्यर भाऊंना पाठवतो. काय आहे, अय्यर भाऊंना खेळता नाहीये. मग ते पटकन आउट झाले की पाठी तुमच्यासारखं कोणीतरी अनुभवी पाहिजे ना. समजा की त्याने थोडे रन बनवले सुद्धा तरी देखील चांगलंच आहे ना. मग तुम्हाला जास्त रन बनवायचं टेन्शन नाही. मग तुम्ही निवांत टाइमपास करत खेळा. अय्यर भाऊ तुम्ही जा. अय्यर भाऊ ती बापूजीची आहे, ती राहू द्या. आपल्याकडे दुसरे पण आहेत, तो राहू दे बाबा. ही घ्या. शांतीने सावकाश खेळा. आणि अय्यर भाऊ बॅटिंग साठी क्रीज वर आलेले आहेत. सेम बॉल अंजली, सेम बॉल टाक, सेम बॉल. अंजली वहिनींनी पुढचा बॉल टाकलाय. अय्यर भाऊनी त्या बॉलला जोरात टोलवलंय. भिडे आणि मेहता भाऊ त्या बॉलला थांबवू शकले नाही. अय्यर भाऊंची खूपच सुंदर अशी सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आणि आता पाहू शकतो की ते पिचवर नाचताय. आणि त्यांच्या सोबत जेठाचे जाबाज सुद्धा आनंदाने नाचताना दिसतात. सॉरी अंजली, सॉरी. बघितलं बापूजी, बघितलं. अरे काय बघितलं? तू तर बोलत होतास तो चांगला खेळाडू नाहीये. नाही म्हणजे मी बोललो ना की चुकून त्याने रन केले तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे ना. तुम्हाला टेन्शन कमी. आता तुम्ही खेळा, सावकाश टाइमपास करा. बसा बापूजी. शाबास अय्यर भाऊ, शाबास. अप्रतिम अंजली वहिनी, अप्रतिम बॉलिंग. आणि अंजली वहिनींनी शेवटचा बॉल टाकलाय अय्यर भाऊंना. त्यांनी सुंदर असा फटका मारलाय. भिडे ह्यावेळी चौकार अडवण्यात यशस्वी झालेत, पण अय्यर भाऊंना एक धाव. आरामात बस. एक. हो दिसतंय मला तुम्ही आला तिथे. हो ओव्हर. आणि यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जेठाच्या जाबाजचा स्कोर आहे 3 विकेट आणि 31 रन. 3 ओव्हर 31 रन. 2 रन कमी आहेत. काय आहे, जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये 11 रन पाहिजे. तर 33 असले पाहिजे होते, आता 31 आहे. तू मला पाठवलं नाहीस ना, आता 4 रनचे पुढे असतो. नाही ते तर होईल बापूजी. करू आपण, रन करू. तारक, कशी होती माझी वुमन पॉवर? एक नंबर. बघितलं, घेतले की नाही विकेट? होय. ज्या प्रकारे तू इथे चांगले बॉल टाकलेस त्या प्रकारे तू चांगलं जेवण मलाही घालत जा. फिल्डिंग. नट्टू काका, हा कम ऑन. चौथ्या ओव्हरसाठी कॅप्टन मेहता यांनी अनुभवी गोलंदाज नट्टू काकांना आमंत्रित केलंय. नट्टू काका, तुमचं ऑफ स्पिन अगदी कमाल आहे. आता दाखवा तुमच्या ऑफ स्पिनची जादू. आणि मला या ओव्हर मध्ये प्लीज कमीत कमी 2 विकेट तरी हव्यात. येस कॅप्टन. व्हेरी गुड. आय लाईक दिस स्पिरिट. कम ऑन. येस सर. येस. कम ऑन नट्टू काका, कम ऑन. प्रत्येक गोलंदाज आज एक वेगळ्या प्रकारे बॉल टाकायला तयार आहे. नट्टू काका ज्या प्रकारे स्वतःचा हात फिरवतायत, समजत नाहीये की नट्टू काका बॉलिंग करणार आहेत की तलवारबाजी. नट्टू काकांनी पहिला बॉल टाकलाय अय्यर भाऊंना आणि त्याने बॉलला फटकावून सरळ सीमा रेषे बाहेर पाठवलंय. भिडेला बॉल थांबवायला वेळ सुद्धा नाही मिळाला. बघितलं बापूजी, मस्त मारला स्टेट. तुमच्यासाठी चांगलंच आहे ना, एकदम टाइमपास. ऑफ स्पिन, तुमचं ऑफ स्पिन. ओके. कम ऑन नट्टू काका. नट्टू काका पुढच्या तलवारबाजीसाठी तयार, म्हणजे पुढच्या बॉल साठी तयार आहेत. गुड रनिंग. कम ऑन नट्टू काका. कमॉन नट्टू काका, कमॉन. आणि नट्टू काकाच्या पुढच्या बॉलचा सामना करणार आहेत कोमल वहिनी. कोमल वहिनींनी स्टेप करून बॉलला बाउंड्रीच्या दिशेने मारला आहे आणि बावरीने रन आउट करण्यासाठी बॉलला बॉलरच्या दिशेने फेकला. बॉल स्टंपवर लागायच्या ऐवजी सरळ बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. आणि अशा प्रकारे जेठाचे जाबाज या संघाला 4 अतिरिक्त धावा मिळाल्या.
बावरी हे काय केलंस तू? अरे बावरी, बाउंड्रीच्या बाहेर स्टंपच्या जवळ फेकायचोय. जस्ट ध्यान अभिने. बावरी, जिथे एकही रन जाता नाही तिथे 4-4 रन देतेस तू. काय बावरी, टाइट फिल्डिंग प्लीज. सॉरी चुकून मिस्टेक झाली. बावरीजी, जेव्हा बॅट्समन धावत असतो तेव्हा थ्रो केला पाहिजे. असं ओव्हर थ्रो मध्ये फुकटात आम्हाला 4 रन दिलेत ना तुम्ही. तू काही मेहताच्या महारथीचा कोच आहे? नाही शेठजी, मग का शिकवतोयस बावरीला? ते बस चुपचाप. कोणाच्या टीम मध्ये आहेस तू? तुमच्या. तर मग सॉरी हा. थ्रो पण बरोबर नाही केला. संपोर लागला असता तर अय्यर आउट झाला असता आणि मी गेलो असतो. Come on, Nattu Kaka, come on. Very good, very good. Keep it up. आणि हा नट्टू काकाने पुढचा बॉल टाकलाय कोमल वहिनींना आणि कोमल वहिनींनी रोशन वहिनींच्या दिशेने बॉल मारलाय आणि बॉल हवीत आहे. पण हे काय, अगदी अंतिम क्षणात येऊन सोडी भाऊंनी कॅच पकडलाय आणि कोमल वहिनी गुड गुड गुड, मेहताचे महारथी गुड. रोशन, तुला जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण केलं. तुला बोललो होतं ना तुझी कॅच मीच पकडणार म्हणून. आय लव्ह यू. खरंच नवरा असावा तर सोडी भाऊंसारखा, दुनियेची पर्वा न करता रोशन वहिनींसोबत एकदम मन मोकळ्याने प्रेम करतात. तुम्ही जरा सुद्धा काळजी करू नका मिस चेरी. प्रेमाच्या बाबतीत मी पण सोडी भाऊ सारखाच आहे. सॉरी. नाही, काही नाही. काही हरकत नाही. मी बाउंड्री मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण माहित नाही एजवर बॉल लागला आणि नाही, काही नाही. चांगले खेळ. प्रयत्न केला. खरंच खूपच चांगला. Very nice. खूप कठीण कॅच होता. हो, बस. चल जेठ्या, आता तरी मी जाऊ ना. नाही बापूजी, आता काय की मॅच एकदम कठीण परिस्थितीमध्ये आली आहे आणि आता जर तुम्ही गेलात आणि आउट झाला तर मग मागे कोणीच अनुभवी नाही राहणार बापूजी. आमचा आत्मविश्वास तुटेल बापूजी. आम्ही मॅच हारणार. म्हणून आता तुम्ही थांबा. आता मी जातो बापूजी. जेठाचे जाबादच्या संघाची डगमगणारी होडी सांभाळायला कॅप्टन जेठालाल स्वतः मैदानात आले. कमॉन कमॉन जेठालाल, तुम्हाला जिंकायचंय. कमॉन. तर आता कॅप्टन जेठालाल स्वतः मैदानावर उतरलेत. आसिफ भाऊ, तुम्हाला काय वाटतं की जेठालाल काही जादू करू शकतील की नाही? कसं आहे ना चेरी, जेठालालच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खूप तणावग्रस्त परिस्थितीमध्ये मॅच येऊन थांबली आहे इकडे आणि मला वाटतं की जेठालालला खूप डोक्याने इकडे खेळावं लागणार आहे. आणि जर जेठालालने स्वतःची विकेट लवकर दिली आणि काही चूक केली तर मला नाही वाटत की जेठाचे जाबाज ही मॅच जिंकू शकतील, कारण जेठाचे जाबाज बॅटिंग मध्ये थोडे कमजोर आहे. कमॉन जेठालाल, जर ही मॅच जिंकायची आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची हीच वेळ आहे. कमॉन जेठालाल, कमॉन. आणि मेहताचे महारथी, तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जेठालालला आउट करावं लागेल. तुमचं एकच लक्ष असायला पाहिजे, जेठालाल जेठालाल जेठालाल. जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकणार कोण? शेठजी, एक रिक्वेस्ट. मी जर पहिल्या बॉलवर तुम्हाला क्लीन बॉल्ड केलं तर त्याचा राग तुम्ही दुकानात काढू नका प्लीज. नट्टू काका, मी जर तुमच्या पहिल्या बॉलवर सिक्सर मारला तर त्याचा राग दुकानात नका काढू, ठीक आहे? नीट काम करायचं. ओके बॉस. अरे नट्टू काका, आज ते तुमचे बॉस नाही आहेत. आज ते विरोधी पक्षाचे कॅप्टन आहेत आणि तुमचं लक्ष त्यांच्या विकेटवर असलं पाहिजे. ओके बॉस. कॅप्टन. ओके सॉरी. ओके कॅप्टन. ओके कम ऑन. आणि हा नट्टू काकाने पुढचा बॉल टाकलाय जेठालालला आणि जेठालालने चेंडूला उंचावर टोलवलाय आणि हा सिक्सर. वाह, छान, खूपच छान. जेठाचे जाबाजचा स्कोर 46 रन्सवर पोहोचला आहे. खूपच धमाकेदार प्रारंभ केला आहे जेठालाल भाऊंनी. गुड शॉट. काय हो, चांगला फटका मारला. असंच खेळायचं. Yes. दाखवलं तुम्हाला कसा सिक्स मारायचा ते. तुम्हाला असा बॉल आला तर असाच खेळा तुम्ही. कॅप्टन काय सुरुवात केली. हो, बरोबर. गोगी,
हा सिक्सर तुझ्यासाठी होता बाळा. हे गल करताय कॅप्टन. थँक्यू. आय लव्ह यू. येस.